नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। तरुण उद्योजकांनी व बचत गटातील सभासदांनी बँकेच्या विविध योजनेत सहभाग घेऊन आपले आणि आपल्या कुटुंबाची उन्नती साधण्यासाठी ग्रामस्तरीय सामाजिक सुरक्षा योजनेचा सर्वांनी बँकेच्या माध्यमातून लाभ घेऊन आपले जीवन स्वावलंबी करावे असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगलीचे मुख्य कार्यालयाचे प्रतिनिधी राकेश महाडिक यांनी केलं। ते कडेगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा शिवणी, तोंडोली, उपाळे मायनीमधील बँकेच्या विविध योजना माहिती मेळाव्यात बोलत होते। यावेळी तोंडोली येथील कार्यक्रमास गावचे सरपंच जालिंदर कुंभार, शाखेतील शाखाधिकारी अजित मदने, फील्ड ऑफिसर हनुमंत पाटील इत्यादी उपस्थित होते। पुढे महाडिक म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांचे कुशल नेतृत्व व कार्यपद्धतीमुळे राज्यात बँक नावारूपास आली आहे। बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्ती आर्थिक प्रवाहात आणण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले। यावेळी बचत खाती, बचत मुदत ठेव, रिकरिंग, एटीएम, QR कोड, NFT, RTGS, कर्ज अनुषंगाने घर बांधणी कर्ज, वाहन कर्ज, उद्योग व्यवसायासाठी कर्ज, नोकरदार पगार कर्ज, सोने तारण कर्ज, बचत गटांना कर्ज, विविध महामंडळे तसेच CMEGP आणि PMEGP योजनेअंतर्गतचे कर्ज व विकास सोसायटी मार्फत सोलर, घर, वाहन, पशुपालन, कुक्कुटपालन इत्यादी कर्ज, महिलांनी बचत गटाची सूत्रे अवगत करून शाश्वत उपजीविका निर्माण करण्याचे व बँकेचे व्यवहार समजून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले। जनधन खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना व सायबर क्राईम विषयी महत्त्वपूर्ण माहिती उपस्थित ग्राहकांना दिली। ज्या ग्राहकांची री-KYC केलेली नाही त्यांनी बँकेशी संपर्क साधून आपल्या खात्याची री-KYC करून घ्यावी असे आवाहन केलं। तसेच उपस्थित ग्राहकांच्या शंकांचं निरसन केलं। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।